नमस्कार मंडळी, पी.यू. पाटील 4040 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आमच्या मम्मीची ना पप्पाची 25वी ॲनिव्हर्सरी आहे. तर फुल ब्लॉग तुम्ही नक्की बघा. सकाळच मामाने फोन करून झोप मोर केले. उजराळच उठल्यावर पहिल्यांदा घराला मी लवकर आंघोळ केले. आता चला बाहेर तुम्हाला दाखवत आहो. इकडं मामा सवरल्यान उजराला. सकाळच मला 7लाच फोन केलता न उठवले, झोपमोर बी केले. किती वाजता आम्ही बेल वाजली? 7 वाजता बेल वाजली. 7:30ला तर मला फोन आले. इथं मामाने घेतले मला पण मी ॲनिव्हर्सरीची तयारी करीत घेतले. संध्याकाळची सोय सगळी. गणपती देवाला हिरा देत घेतले. तिकडे मम्मीने देवाला सजवीत घेतले. मामा आपला केक बनवायला दिले ना ॲनिव्हर्सरीचा. किती किलोच? 2 किलोचा समजे. हा का? पण त्या सगळ्या बरोबर ते केकला मराठीत नक्की बोलताना तरी का सगळी केक 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 कापाचा केक आणायचा. केकला मराठीत बोलताना का नक्की? गाईज केकला मराठीत का बोलतात नक्की सांगा कमेंट करून. आता सगळे विचारण पारतील. आमचा फ्रीज बघा असं काम 25 ना सेम कपाट दाखवतो तुम्हाला खोलून. नुसता हात लावायची खोटी लगेच खोलते. ते बघा ही बघा मम्मीची बेस्ट फ्रेंड आले. मम्मीला गिफ्ट घेऊन ॲनिव्हर्सरीचा. मम्मीला गिफ्ट आले ना पप्पाला. मग पप्पाला खंबा आणायचा होता ना. मामा चालला बाय. 4 वाजता येईल. 4 वाजता. हा 4 वाजता. मद्राशी गजरा बघू कसं नानी. खतरनाक एकदम. ही काम आता काही मला जमणार नाही. बघू आता मम्मीने कुकरीत घेतले. भात घालते का? हा मावशीच्या वाट्याचा पण जेवायला पण नव्हती येणार जेवायला. पूनम मावशी नाही इकडं नानूला आमचे काम दिले. हळद मीठ मसाला काराचा. गाई जेवायला बघ असा काजू मसाला काम 25. किती किलो? 2 किलो काजू टाकले फुगत. नुसतं पसारा होले. मला काही काम नाही. मरणाचा निंबर भरले पोलीस आला आमचा. आता आले आम्ही फालुदा जेवायला. मावशीने खर्च करायला घेतले. खावायला नाही आणला म्हणून. बघू आता. चिच्चीला तर आईस्क्रीम खावायची मजाच. जे काय घेतं शेटला कामावाले सुट्टी जाऊन हाफडेशा. चल सगळी येले पागल साप. मोगाड बघू शकता तुम्ही. कवरा भरली आहे मी. दाखवतो तुम्हाला सगळ्याला. असा बाजार भरलेला आहे मी हिसाबनी. हे बघ हाय गाई. आगाला या गाई. गाईज आता आम्ही जेवायला घेतले. आता जेवून घेता मस्त डाळ भात लोणचा पापड. या जेवायला तुम्ही पण. ही आमची पब्लिक बसले जेवायला. मी झोपणशा उठल्या बघता होतं ये माकर पबजी शिरले तिघ जण बिनकामाचं ढोर ये. अरे फ्री फायर जा तुमची पुचकी. फ्री फायर कोण विचारते फ्री फायरला? पबजी किंग बाई. हा मग हा पबजी किंग आहे. फ्री फायर का भैये शेलतान? कोण शेलते भैयांचं गेम? इकडं मम्मी सगळी जेवायला बनवीत घेतले. मी झोपलेलो. मम्मी सगळी अख्खा जेवायला बनवून मोकाट झाले. मावशीला फोन आले बाई. मम्मी कंची बघू भाजी बनवली कशी. काजू मसाला. त्यांचा काजू मसाला ग. दुसरी पनीर मटर आहे आणि काजू मसाला. ही काजू मसाला ग. खीर. बिर्याणी कवा मग? बिर्याणी मामा बनवणार आमचा. खरं खरं सगळं ॲनिव्हर्सरीची स्पेलिंग लिहता येणार ना म्हणून मला वरते. खरा खरा बोल. म्हणजे टाईप करता येते. टाईप कोणला पण करता येईल. सांग स्पेलिंग मदत. तिकडे मावशी मोबाईल गवसाला गेले वाटते. ये नाही खरा खरा सांग. ये नाही का
नमस्कार मंडळी, तर आम्ही रेडी झालो आता सगळी. असं वाटते म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू आम्ही तयारी कशी. फिर जांबारी ए याच्यावर बसा रे. मामाची सध्या गडबड चालू आहे. पप्पाचं लुक कसं वाटते? खतरनाक जे एकदम. हा दा किती हा याचा इकडे काय चालले माकराचा, इकडे पूजा चालू आहे लग्नाचा ना, इकडे भलतच इकडे चालल्यात. आणि लग्नाचा वर्षपूर्ती 25 वर्ष पूर्ण झाले बरोबर ना. हे घ्या. या वडील याला काय म्हणतात? काय माहित नाही माहित. हे काय आहे? काकण मामा कांच्या बोलवाचा. नाही नाही हे त्यांच्या सौभाग्यवतीच्या गळ्यात बांधतील. हे धरून ठेवा हातामध्ये, तुमच्या दोन्ही हातामध्ये पकडा. विनोद लघु तरे सपत्नीकः मम विवाह वर्धापन दिन रौप्य महोत्सव पंचविंशति तर पूर्ण पात्रं स्थापनं करिष्यामि. आंब्याचं पान नंतर तो नारळ जो आहे दोघांच्या डोक्याला स्पर्श करून त्याच्यावरती ठेवून द्या. ओम वरुणदेवताभ्यो नमः. पूर्ण पात्रं योच तो 1 तास लागते याला तयारी करायला. 12 महिने आरशन घुसलेलाच असते बिनकाम्या. देवताभ्यो नमः. कर्पूरं दर्शयामि दीपं दर्शयामि असं अर्पण करतात. असतो मासत गमयतन सुमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतंगमयं शांती शांती शांतिः. ओम जमिनीला आत्मना अग्निनादैन्य मानुस्तो शत्रुमध्यगतोरणे विषमे दुर्गमश्चैव भयार्ता शरणं गता न तेषाञ्जायते किञ्चित् अशुभं रणसङ्कटे. नीलद्रिल्वाबलिकण्ठे नलिकान्नलकूबली स्कन्धयो खड्गी निरक्षत् बाहुमे वज्रधारिणी हस्ते पदे स्निति प्रदक्षिणां समर्पयामि नमस्करोमि. तदनंतर आदित्यादी पंचायतन देवता. मामा मिरच्या कानाला आणल्या. मिरच्या डीट करायला नवरा नवरीचे आपले. हा का भाऊ कशी डीट. ही बघ डीट. माझी पण कार ग. हो. पक्की डीट लागते मला इन्स्टॉलेंची. ओके आधी तर ना पाणी सोड. घाल उपट. सांगा सगळी निरातेला सगळी निघून जाऊ द्या. 25 वर्षामध्ये काही जलणाऱ्यांच्या नजरा विजरा लागल्याचं नाही. मी टाकल्यानंतर याच्यावरती अग्नीला आग पेटवा. आग तूप टाका. डीट टाकतो आम्ही तुमचे. टाका याच्यावरती म्हणतो स्वाहा. बळी भाग जाम गरम होते. पण जल्ले ना घरात जाम गरम झाले. सवाच्या पलीकडे पूर्वरित बळी भाग फिरते प्रथम चरकें विधारयामि. आलो बघ हरी विक्रम पिया. आवल्याचा जेवल्याचा ढवल्याचा काऊल म्हणजे? दरवाजा बंद करलो. ये है विनोद और संगीता का दिल. ये है वी और ये यस. इनका दिल का राज खुल गया. देखो हा ये देखो बराबर. भगवान को चढ़ाया, भगवान ने ले लिया. चलो ये मधला एक एक तुकडा तुमच्या समोर टाका. नमस्कार करा आणि उठा. यांचं आगमन झाले लवकरच. शांत चित्तेने आगमन झाले. नाच पप्पा आला. गाईज पप्पा का बोलते माहिती का. पप्पाला मम्मी जुनं कपडे बदलून द्या गरम होले तर बोलते पहिले मला पॅक दे बोलते. मम्मी पप्पाला पॅक पाहिजे. कपडे पाहिजे या काय होतं मावशी एक बोलशील जावं याला. कला कला डिंग नाही लग्नाच्या अगोदर कोणी आईस्क्रीम खावलेली. हा इम्प्रेस करायला का मामा क चालले. बटना लावे जिथल्यानी नवीन कुर्त्यांची बटना लागतात ना. हा असं ग. मग मला वाटलं पप्पाला हँडल नाही ग. नाही
तो माणूस त्याला त्याचा हँडलला आम्ही हँडल घरी ठेवले. पप्पा बोलेल घाला फटाफट मला पॅक मारायला पालून दे लवकर. आज पॅक मारायचा दिवस. पाहुण्यांच्या अगोदर मी घेतले सोबत. हा पोकांडीसारखी चटणी द्यायची. क चालले तुमचा वडापाव कंचा वडापाव. गजानन अशी पोराची रट्टा. मामा दाखव इकडे क द्या क द्या. ही चटणी ही बारीक पोराची रट्टा तिची. शी खा खा तू खा भारी लागते. नाही तुझ्या नवऱ्याने आणले सगळं. पण तू नाही खात घेतले ना. त्याला म्हणायचं मामाची काय आपण दोघं खाऊ. भारी लागते खा. एप्रिल मे मध्ये लग्न जेवायची नाही आपल्या ना. पोरांची लग्न येऊ नाही जाऊ नका कोणी. कला एवढ्या गरमी मराला. आपण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीलाच वाजवायचा. आईनी रॉयल एंट्री मरलेली आहे बाबानी पण दोघा जोरेशा. या पटापट बरोबर जेवायच्या टायमावर सगळं आटापल्यावर. हा मग सगळं आटापल्यावर आता बसतीलच रा. जेवायच्या टायमाला आता भांडी घासायला ना असं सांग. मामा कसा वाटते केक. केक ना मस्त. हा अजून पण तुझे तोंडावाले जो मला वाटते ना केक मस्त. मस्तच बोलायचं असतं आता. कला त्याला काय आपल्याला ठेवायचा 25 वर्ष समजा. बरोबर. ते 2001 ते 2026 चा आपण 2001 पोहोचवा होतं लग्न दिवसावर सगळेजण. हो ना. मामा योग्य बोललेला मामा. हा दिवस तुझ्या जोडीला हो मी. हो अले बघा तिला जेवायच्या टायमाला मुद्दम तोंड दाखवायला लगे. सगळी पूजा आटापल्यावर आले तो केक कापाला. आधी तुला ना विकीला केक कापायचा आहे कर आधी. दुसरा बर्थडे माझा 5वा बर्थडे. का विकीचा दुसरा बर्थडे माझा 5वा बर्थडे. विकी ना तू नाच. ए नाचा र. उठा उठा अरे तू उठ 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 नाच. अमृताचा करा बहिणीस्व दे नवऱ्याच्या बहिणीस्व. हा काय बाप अमृताचा करा झेड नाच. ए आजी दा जा पप्पाची साईडच्या. ए नाचा नवऱ्याच्या साईडच्या जा कोण जाते. ए जर बँड वाजवाचा बँड. लावायला लागते तुम्हाला आवरा. ए गाणी लावा रे गाणी लावा. बाजार नका बघ नुसती बिनकामाची. करवल्या पुढे या करवल्या पुढे या. बस स्टॉप. नवरी आली नवरी. बस नवरा टाकला. आली. चला आता नवरीची जायच्या. जा नवरीची जायच्या आता. एक वाटा तो करा याच्या घरचे. हळद लावायचा कार्यक्रम चालू आहे गाईच. रे आईला ग
ज्या हाडाला एक दुसऱ्याचे हालत लावून झाली ना पहिले पुढ्यात ज्या पहिले टाकायला शुभमंगल शुभमंगल नवऱ्या नवरीला उचला पाहिजे तिला उचला पाहिजे गाईज वरमाला घेतलेली आता नवरा नवरी आता बघू पुढचं का मामा आता पुढचा केक केक आणणार लगीन झाले बा आयर पहिले श्रीदेवी ज्वेलर्स मधले मावशी ले मावशी पळाली डायरेक्ट काहीतरी कान केले बघू क श्रीदेव मध्ये केव्हापासून सारी भेटायला लागली भाऊ कशी लोकच होणार करतात नाही सारी जेवले भाऊ काय पळाली सारी देऊन मावशी श्रीदेवी मध्ये कशा साड्या भेटतात साड्या नवीन दुकान होले नवीन फॅशन करली का तुम्ही या बी आयर आणल्या नाचत निघताना आता जा चला आयर जा ए किती आहेस ये ए मोनिया ये ना मामाने अख्खा कपाटान लपवली मामाने पप्पासाठी आयर आणले दाखवतो तुम्हाला लगेच मी दाखवणार देतानाच दाखवेल व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा बघू शकता गाईज शुभमंगल आयर घेऊन चालले सगळी बघू आता काय काय कोणी कोणी आणले काम 25 या ना पप्पाला काम 25 या ना सारू आमची पदरची आम्ही पिली मला नाही कोणी नव्हतं केली मामा फोकस मागतो मामाने सत्कार केलेला आहे पप्पाचा साडू 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 ओके साडू साडू आधी गाणी बोल र चला सारूला भेटूया गिफ्ट दे हा तुम्हाला ही फलाजा जानूनी बघा कसं गाईज गिफ्ट आणले मम्मीला गपचूप सांगला पण नाही मला कालपासून आले तरी सरप्राईज मग काय मजा हे पूर्ण करलं का हा जास्त ना थोड्याची दाखवून नव्हती नाही जे करा ना 5 जण मग हे पोरीला पण बोलवा ना मेघाला पण बोलू ताईला सांग ताईला सांग ए मेघा ये तरे मेघा आपलं चपलं तू अजून सोडू या मामा तोंडात बॉम्ब स्फोटवला का बघ कळत्या तो ना प्लास्टिक पत्ता काढून हे कळत्या हे केकला मराठी का या बोलतात? मामा सांग तुझ्या गाईस केकला मराठीत का बोलतात कमेंट मध्ये नक्की सांगा हे प्रज्ञा केकला का बोलतात मराठीत या शी हा मम्मीला गिफ्ट आणले पप्पाचं गिफ्ट काय खंबा आणले सगळं आटापल्यावर सगळ्या बघा कशी झोर घेतले मामानी तर बेकार झोर घेतले मामा किती दिवस जेवला नाही खरंच म्हणून केकावर जोर घेतले का घे तू केक दुसरा घे मध्ये काम
मामा तुझं काय चालले? जाम भूक लागले. घाम घाम. मस्ती चालले दारूचे बरोबर. दारूच्या बाटल्या घेतल्या तर निरीक्षण करतात. चला तर गाईज आता जाम दमले आम्ही सगळी पाहुणी पण गेली ना. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करता. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग गाईज बाय, गुड नाईट.